दीपक केसरकर आपल्या सोबत आहे. आपण त्याची थेट बातचीत करणार आहोत. आज आपण पाहतोय की वन नेशन वन इलेक्शनचा जो बिल आहे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता, मागणी केली जाते. हा भारतीय लोकशाहीमध्ये होतोय आणि एका वेळेला निवडणुका झाल्या तर खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात बचत होईल. आणि दुसरी गोष्ट अशी असते की ज्या वेळेला निवडणुका लागतात त्यावेळेला आचारसंहिता लागते आणि त्या काळामध्ये सगळी डेव्हलपमेंटची कामं बंद होतात. हा एक फार मोठा दिलासा हा सर्व नागरिकांना, सर्व राज्यांना मिळेल याची मला खात्री आहे. नक्कीच. आणि याने पैसे वाचतील आणि हाच पैसा विकासासाठी सुद्धा वापरता येईल. निश्चितपणे वापरता येईल आणि दुसरे एफर्ट्ससुद्धा जात असतात. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मॅनपॉवर, जी ट्रेंड मॅनपॉवर आहे ती सुद्धा त्याच्यामध्ये एंगेज राहते. जी मोठी यंत्रणा सरकारची आहे ही पूर्णपणे इलेक्शनच्या कामामध्ये एंगेज राहते आणि तेवढ्या काळामध्ये आपली कामं मागे राहतात, स्टेट मागे राहतं, राष्ट्र मागे राहतं. तर एकाच वेळेला झाली तर या सगळ्याचा निश्चितपणे फायदा हा देशाला, राज्यांना होऊ शकेल. देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये, अजितदादा पवारही दिल्लीत आहे आणि योगायोग असा आहे की आज शरद पवार हे सुद्धा दिल्लीत आहे. त्यांचाच वाढदिवस आहे 85वा. आणि अजित पवार यांनी शरद पवारांची भेट घेतली, तर देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर जे भाजपचे प्रमुख नेते त्यांची भेट घेतलेली आहे. या भेटीगाठीकडे नेमकं कसं पाहता आणि यामागे नेमकं राजकारण दडलंय का असं वाटतं का? पवारसाहेब महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना तर वाढदिवसाच्या शुभेच्छा आमच्या सगळ्यांच्याच नेहमी असतात आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी सुद्धा ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आता जवळजवळ मंत्रिमंडळाचा विस्तार म्हणजे खरं तर 3 मंत्री वगळता सर्वच मंत्र्यांची शपथविधी व्हायचे आहेत. त्या सर्वांना शुभेच्छा आहेत. एक चांगलं राज्य महायुतीकडून दिलं जावं अशी महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा आहे आणि ते दिलं जाईल याची मला खात्री आहे. अजितदादा म्हणतायत की काका आणि काकींचा आशीर्वाद घेण्यासाठी गेलो होतो आणि बऱ्याच राजकीय विषयांवर आणि महाराष्ट्राच्या विषयांवर चर्चा झाली दोन्ही नेत्यांमध्ये. निश्चितपणे मला असं वाटतं की दादा हे एक महाराष्ट्राचे प्रमुख नेते आहेत आणि पवारसाहेबांचे आशीर्वाद त्यांना आवश्यक आहेत कारण त्यांची नवीन इनिंगची सुरुवात होते. मागच्या वेळेला त्यांनी थोडंसं उशिरा जॉईन केलेलं होतं. आता त्यांना पूर्ण 5 वर्षाचा कालावधी मिळणार आहे. त्याच्यामध्ये महायुतीला चांगलं असं काम करण्यामध्ये त्यांचा सुद्धा सिंहाचा वाटा राहणार आहे अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे. नक्कीच. पण एकनाथ शिंदे ठाण्यामध्ये, त्यामुळे बऱ्याच चर्चा जडतात कारण राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्लीत असताना दुसरे उपमुख्यमंत्री मात्र ठाण्यामध्ये. काय नेमकं नाराजी आहे की बोलवलं नाही आहे अशी सुद्धा आता बऱ्याच तर्कवितर्क लढवले जात आहेत आणि चर्चा सुरू झाली. याला पूर्णविराम कसा देणार? एक आपण गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की शिंदेसाहेबांनी अगोदरच जाहीर केलेलं आहे की मोदी साहेब आणि शहासाहेब जे ठरवतील ते त्यांना मान्य असणार आहे. त्याच्यामुळे त्यांनी कुठे आणि शेवटी असलेलं आहे. ते एक लढाऊ नेते आहेत. त्याच्यामुळे त्यांचं लक्ष हे पुढच्या होणाऱ्या निवडणुकीकडे निश्चितपणे असणार आहे. मुंबई कॉर्पोरेशनची इलेक्शन लागायचे आहेत. महाराष्ट्रातल्या सर्व कॉर्पोरेशन्स, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या एक फार मोठं आव्हान आहे. हे जे यश मिळालेलं आहे यश टिकवायलाच लागतं आणि त्या दृष्टीने त्यांची भ्रमंती महाराष्ट्रामध्ये सुरू होईल याची मला खात्री आहे. नक्कीच. पण या निमित्तानं चर्चा पुन्हा एकदा झडू लागलेल्या आहेत की राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यासोबतच भाजप शिवसेनेचं महत्त्व कुठेतरी कमी करत आहे. यामध्ये तथ्य आहे असं वाटतं? एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की भाजप आणि शिवसेना हे एक नैसर्गिकरित्या समान पक्ष आहेत कारण त्यांचं हिंदुत्वावर आधारित ही त्यांची विचारसरणी आहे आणि शेवटी आयडियोलॉजीवर पक्ष चालतात. पक्ष केवळ अलाइनमेंटवर चालत नाही, ती आयडियोलॉजी मान्य करायला लागते, त्याच्यासाठी झुंज द्यायला लागते. बाळासाहेबांच्या विचारासाठी शिंदेसाहेबांनी दिलेली झुंज यशस्वी ठरली. खऱ्या अर्थाने ते बाळासाहेबांचे वारसदार, शिवसेनेचे वारसदार ठरलेले आहेत म्हणजे राजकीय विचारांचे. आणि हा एक फार मोठा विजय हा त्यांनी मिळवलेला आहे. शेवटी महाराष्ट्रामधल्या युतीच्या स्थापनेमध्ये आदरणीय बाळासाहेबांचा, महाजन साहेबांचा, मुंडे साहेबांचा फार मोठा वाटा राहिलेला आहे आणि भारताच्या स्तरावर ही पहिली युती होती हे सुद्धा विसरून चालणार नाही. त्याच्यामुळे ती युती टिकली पाहिजे, तो विचार टिकला पाहिजे, हिंदुत्वाचा आणि राष्ट्रीयत्वाचा विचार टिकला पाहिजे हे महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामुळे ही एक अभेद्य अशी युती आहे आणि ती युती टिकावी अशी सगळ्याच महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेची अपेक्षा असते. नक्कीच. आज संध्याकाळी तिन्ही प्रमुख नेत्यांमध्ये काही बैठक होणार आहे का? कारण दिल्लीमध्ये महायुतीच्या सर्व मंत्र्यांची नावं ठरलीत अशी सुद्धा माहिती मिळते. पण शिवसेनेमध्ये 5 नेते डाऊटफुल आहेत असं सुद्धा बोललं जात आहे आणि त्यांचा पत्ता यावेळी कट होईल. बरेचसे बदल पाहायला मिळतील अशी चर्चा आहे.
काय नेमकं आतल्या गोटामध्ये काय सुरू आहे आणि खरंच असं काही आहे का? मग आतल्या गोटातली माहिती मला असू शकत नाही, मी फक्त प्रवक्ता आहे. त्याच्यामुळे याच्याबाबतची खरी माहिती आदरणीय शिंदेसाहेब तुम्हाला देऊ शकतील. पण नवीन रक्ताला वाव द्यायलाच लागतो आणि ते केलं तर राज्य अधिक गतिमानतेने कार्य करू शकतं. त्याच्यामुळे केवळ शिवसेनेमध्येच नाहीत, भाजपमध्ये सुद्धा तरुण रक्ताला संधी देण्यात येईल असं आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलेलं होतं, फडणवीस साहेबांनी. त्याच्यामुळे एकंदरीत मला वाटतं की एक स्ट्रॅटेजी म्हणून ही एक चांगली स्ट्रॅटेजी आहे. नवीन लोकांना संधी सुद्धा मिळाली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की एका वेळेला पूर्ण मंत्रिमंडळ होणं सुद्धा आवश्यक असतं. मोजके मंत्रिमंडळ शिल्लक ठेवायचे आणि पुढच्या आशेने, याच्याऐवजी शिंदेसाहेबांनी जी पॉलिसी डिक्लेअर केलेली आहे की आपण 2.5 वर्ष संधी देणार, त्याच्यामध्ये सुद्धा अनेक लोकांना संधी पुढच्या काळामध्ये मिळू शकतील असं मला स्वतःला वाटतं. ती सुद्धा एक चांगली पॉलिसी आहे. काही ठराविक मंत्री वगळले जे त्यांचे की मिनिस्टर्स असतील, तर इतरांच्या बाबतीत हा फॉर्म्युला वापरणं काही कठीण आहे असं मला स्वतःला वाटतं. केसरकर, हा प्रश्न मी यासाठी विचारतोय कारण ज्यावेळी तुम्ही उठाव केला होता, गुवाहाटीला गेले होते, त्यावेळी शिंदेंनी तुम्हाला जबाबदारी दिली होती प्रसारमाध्यमांसमोर या आणि त्यांची बाजू मांडा, पक्षाची बाजू मांडा. आता तुम्ही म्हणताय की नवीन लोकांना पण संधी मिळायला पाहिजे. मग तुमच्यासारख्या जुन्या लोकांचं स्थान या मंत्रिमंडळामध्ये असणार की नसणार, संभ्रम निर्माण होतोय. बरीच चर्चा, तर्कवितर्क लढवले जात आहेत आणि तुम्ही कॉन्फिडंट आहात का? तुम्हाला आत्मविश्वास आहे या पुढच्या कॅबिनेटमध्ये तुम्ही असाल? एक गोष्ट मला निश्चितपणे या ठिकाणी सांगावीशी वाटते की नवीन लोकांना संधी देण्यासाठी जुन्या लोकांना कमी करणं इथपर्यंत ठीक आहे, परंतु जी पॉलिसी डिक्लेअर केलेली आहे की जे अनटेंटेड मिनिस्टर्स आहेत, ज्यांच्यावर कुठलेही आरोप नाही, त्यांच्या बाबतीत वेगळा विचार केला जातोय असंही टी व्हीच्या माध्यमातून आम्हाला दिसतं. मला काय माहिती नाही, कमी होण्याबद्दल कोणाचंच दुमत नसतं, परंतु असा काय आरोप मला तर वाटत नाही माझ्यावर कधी याच्यापूर्वी झाला आहे, पुढे सुद्धा होईल. आणि त्याच्यामुळे संधी दिली तर ठीक आहे, नाही दिली तरी आपण पक्षासाठी काम करायचं असतं, आपण जनतेसाठी काम करायचं असतं आणि अधिकचा वेळ आपल्याला आपल्या भागासाठी सुद्धा द्यायचा असतो. सर्व आमदारांची जी, मंत्र्यांची जी प्रगती पुस्तकं आहेत ती दिल्लीमध्ये मागवण्यात आली. काही आमदार पास झालेत तर काही नापास झालेत असं सुद्धा बोललं जात आहे. एकंदरीतच कसं पाहता याकडे? नाही बघा, एक जर तुम्हाला स्वच्छ प्रशासन द्यायचं असेल तर ही प्रक्रिया अपरिहार्य असते आणि आपल्याला वाटत असतं की ही मागवली जात नाही, परंतु पूर्वी आपलं सरकार ज्या वेळेला कार्यरत होतं त्यावेळेला सुद्धा अशा रीतीची माहिती मागवली जात होती आणि त्याच्यामधून कोण मंत्री कसा आहे हे सुद्धा निश्चितपणे ठरतं. आणि शेवटी राज्य कोणाचं असतं? जनतेचं राज्य असतं. त्यांना जे एक्सपेक्टेड आहे, चांगला परफॉर्मन्स, क्लीन प्रशासन, हे सगळं त्यांना मिळालं पाहिजे आणि तो जनतेचा अधिकार आहे. नक्कीच. एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे, शिवसेनेनं गृह खात्यावरचा दावा आपला सोडलेला आहे का? कारण जी माहिती आता मिळते त्यानुसार गृह खातं हे शिवसेनेला मिळणार नाही. त्यासोबतच अजित पवार यांना देखील अर्थ खातं भाजप द्यायला तयार नाही आहे आणि इतर खाती त्यांना दिली जातील. महसूल अजितदादांकडे जाईल आणि त्यासोबतच युडी जे महत्त्वाचं खातं आहे नगरविकासचं ते शिवसेनेकडे राहील अशी सुद्धा माहिती मिळते. स्वीकारलं जाईल हे सगळं की दबाव तंत्र आहे भाजपचं असं म्हणावं? एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की 2014 त्या मंत्रिमंडळाचा मी सुद्धा हिस्सा होतो आणि त्यावेळेला जी खाती भाजपकडे होती त्याच्यामध्ये ही खाती पूर्वी भाजपकडे होती, पण त्याच्यावर नगरविकास सुद्धा होतं. नगरविकास हे सुद्धा राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे कारण 45% जास्त नागरीकरण झालेलं महाराष्ट्र आहे. ते खातं सुद्धा महत्त्वाचं आहे, शिंदेसाहेबांच्या दृष्टीने मानाचं आहे. त्यांनी पूर्वी या खात्यामध्ये उत्कृष्ट काम करून दाखवलेलं आहे, मुंबईचा कायापालट करून दाखवलेला आहे. त्याच्यामुळे जे खातं त्यांना, शेवटी ते एफिशियंट मिनिस्टर आहेत. मग एवढा मोठा समृद्धी महामार्ग बांधला म्हणजे शेवटी ते काम करणारे मंत्री आहेत. कुठलंही काम दिलं तरी ते मन लावून करणार. दुसरी गोष्ट म्हणजे मोदीजींना आणि शहाजींवर त्यांचा असलेला प्रेम, त्यांचा असलेला आदर, त्यांचा असलेला विश्वास, याला ते पात्र ठरतील याची मला खात्री आहे. नक्कीच. पण मोठ्या भावाचं छोट्या भावाकडे दुर्लक्ष होत आहे असं दिसतंय का चित्र तुम्हाला? नाही बघा, अमुक खातं मिळालं म्हणजे दुर्लक्ष वगैरे असं म्हणता येणार नाही. प्रत्येक मुख्यमंत्र्यांच्या प्रायोरिटीज असतात, त्यांच्या प्रायोरिटीज काय असतात हे त्यांनी ठरवलं पाहिजे. शेवटी मुख्यमंत्री हा राज्याचा प्रमुख असतो आणि त्याच्यामुळे त्यांनी काय ठरवलं हे मी सांगू शकणार नाही. ते तुम्ही आपण देवेंद्रजींना विचारलं तरच त्याचं उत्तर देऊ शकते. नक्कीच. पण तुम्हाला आत्मविश्वास आहे पुढच्या कॅबिनेटमध्ये तुम्ही असाल मंत्री म्हणून? नाही बघा, मी ह्याच्यावर कधी असा विश्वास ठेवत नाही. मी स्वतः एक देवभक्त आहे. जे काय होतं चांगल्यासाठी होतं असं मी स्वतः मानतो आणि त्याच्यामुळे अनेक वेळा देव परीक्षा बघत असतो. येणारे दिवस चांगले येतील याचा विश्वास भारतीयांना असतो आणि तो दृढ विश्वास आपल्याला कायम कार्यरत ठेवत असतो. एक शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही नुकतेच शिर्डीला जाऊन आलात, साईबाबांचे सुद्धा दर्शन घेतले, बाबांकडे काय प्रार्थना केली आणि काय मागितलंय?
बाबांकडे काय मागायला लागत नाही, ते स्वतःहून सगळं देत असतात. आणि त्याच्यामुळे मी खरा भक्त आहे. मी असंच नुसतं दाखवायला भक्ती करत नाही किंवा माझा स्वार्थ आहे म्हणून भक्ती करत नाही. 100व्या वर्षानंतर ज्यावेळेला साईबाबांच्या पादुका बाहेर पडल्या त्यावेळेला त्या गोव्याला जाताना आणि संपल्यानंतर सुद्धा माझ्या घरी आलेल्या आहेत किंवा माझ्या भागात आलेल्या आहेत, हे मी स्वतःचं भाग्य समजतो. त्या काय कोणी नेऊच शकत नाही, कारण त्याला बंधनं असतात. आपोआप असं घडलं की तिथं तयारी झाली नव्हती म्हणून पादुका आल्या, दुसऱ्या वेळेला बस बिघडली म्हणून पादुका आल्या, परंतु आल्या ही वस्तुस्थिती आहे. आपलं समाधान एवढंच आहे की साईबाबांचे एवढे मोठे आशीर्वाद ज्या माणसावर असतात त्यांनी कधी या स्वार्थाचा विचारच करायचा नसतो. आपण एवढं मोठं सगळं 3 पिढ्यांची श्रीमंती सोडून मी सामाजिक कामात आलो, त्यावेळेला त्याचा उपयोग हा आमच्या भागातल्या लोकांना व्हावा आणि निदान माझ्या कारकिर्दीमधलं शेवटचं जी फेज असेल ती कोकणासाठी काहीतरी करावं अशी माझी मनापासून इच्छा आहे. झाली सफल तर तुम्ही आमदार म्हणून सुद्धा काम करू शकता, मंत्री म्हणून सुद्धा काम करू शकता, परंतु कोकण हा असा एक विभाग आहे की ज्याच्यामधली लोक कधीच काय मागत नाही. आणि कोकणाला जे पोटेन्शियल आहे ते महाराष्ट्रातल्या कुठल्याच विभागाला नाही, ही वस्तुस्थिती. आता मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक हा ट्रँगल आहे, हा तर महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा ट्रँगल आहे. पण तो सोडून त्याच्या बाहेर जर तुम्ही गेला तर कोकणा एवढं पोटेन्शियल कुठल्याही भागाला नाही असं मी स्वतः समजतो. आणि ते निसर्गाने दिलेलं पोटेन्शियल आहे आणि त्याच्यामुळे ते जर एक्सप्लोर आपण करू शकलो तर एक चमत्कार हा महाराष्ट्राच्या दृष्टीने सुद्धा घडू शकेल. कारण महाराष्ट्राचं 60% जास्त उत्पन्न ह्या ट्रँगलमधून येतं, 60-65% उत्पन्न. कारण मी अर्थमंत्री म्हणून 5 वर्ष काम केलेलं आहे आणि मला कल्पना आहे की इतर भागावर आपल्याला सातत्याने खर्च केला पाहिजे. पण कोकण असा एक विभाग आहे की जो इक्विव्हॅलंट पैसे उभे करू शकतो. म्हणजे रिसोर्सेसच्या बाबतीत कोकण हा 1 नंबरला आहे, परंतु ते पोटेन्शियल आहे ते अजून एक्सप्लोर केलेलं गेलं नाही. कारण सगळा किनारपट्टी आपली ही पूर्ण कोकणामध्ये आहे आणि ही वाहतुकीचं फार मोठं हे साधन असतं. फलोद्यानापैकी 60% फलोद्यान हे कोकणामध्ये आहे. फिशरीजमध्ये कोकण अग्रगण्य होऊ शकतं, टुरिझममध्ये अग्रगण्य होऊ शकतं, हॉर्टिकल्चरमध्ये अग्रगण्य होऊ शकतं की ज्या निसर्गाने ते दिलेलं आहे. ते निसर्गाने दिलेली जी संपत्ती आहे त्याच्यामध्ये चांगली जंगलंसुद्धा आहे, अनेक गोष्टी आहेत ज्या निसर्गाने दिलेल्या आहेत आणि त्याच्यावर अधिकचं काम केलं, अधिकची तिथे इन्व्हेस्टमेंट केली तर माझी खात्री आहे की हा भाग हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला बूम करण्यामध्ये फार मोठी जबाबदारी उचलेल. आणि विशेषतः पर्यटनाला खूप मोठी प्रायोरिटी ही स्वतः प्रधानमंत्री महोदयांनी दिलेली आहे. त्याच्यामुळे ते पोटेन्शियल सगळ्यात जास्त किनारपट्टीवर असतं, ज्याला लिजर टुरिझम म्हणतात. तर तिथं सुद्धा कोकणाला खूप स्कोप आहे. आणि कोकण म्हणजे फक्त सिंधुदुर्ग नाही, सिंधुदुर्गपासून पालघरपर्यंतचा सगळा प्रदेश आहे. त्यामधले ठाणे आणि मुंबई अर्बनाइज डिस्ट्रिक्ट आहेत, काही प्रमाणात रायगड आहे, परंतु उरलेला कोकण हा फलोद्यानावर आधारित, फिशरीजवर आधारित, पोर्ट्सवर आधारित अशी अर्थव्यवस्था तिथं डेव्हलप होऊ शकते असं मला स्वतःला वाटतं. आणि मग त्या भागामध्ये मला तशी काम करायची संधी कधीच मिळाली नाही. आधी माझ्याकडे फायनान्स होतं, त्यावेळेला मी ह्या 2 स्कीम काढल्या, चांदा ते बांदा आणि सिंधुरत्न. त्याचा खूप चांगला इफेक्ट तुम्ही बघा, जवळजवळ 90% इन्कम, म्हणजे आपण दुप्पट करायचं होतं पण आपण 90-95% पोहोचलो. तर ही एक अचिव्हमेंट असते जी निसर्गी तिथली संपत्ती ह्याच्यावर आधारित ते कार्यक्रम आहे. तसे कार्यक्रम संपूर्ण किनारपट्टीला घेता येतील असं मला स्वतःला वाटतं. त्यानंतर एज्युकेशन मिळालं, त्याच्यामध्ये सुद्धा असं थेट कोकणाशी काही संबंध येत नाही. मराठी भाषा मिळालं, त्याचा कोकणाशी काही संबंध येत नाही. पण यंदा संधी मिळेल असं वाटतं? नाही, बघा, ही संधी मिळणं नाही मिळणं, मला स्वतःला असं वाटतं की जो काय निर्णय आदरणीय शिंदेसाहेब घेतील, शिंदेसाहेब हे एक जेन्युइनली चांगले नेते आहेत, ज्याला आपण म्हणतो की एक चांगला मनुष्य, दिलदार कार्यकर्ता. तर त्यांनी काही निर्णय घेतला तर त्यांच्याबरोबर आपण राहिलं पाहिजे असे माझे स्वतःचे आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, ज्या दिवशी खूप लोकांची गर्दी त्यांच्याकडे मंत्रिपदासाठी झाली त्यानंतर मी एकदाही त्यांना मंत्रिपदासाठी भेटलो नाही. कारण अशा चांगल्या माणसाला आपण त्रासामध्ये टाकणं हे योग्य नसतं. त्यांना त्यांच्या मनाने त्यांची टीम निवडून महाराष्ट्रासाठी काम करू दे असं मला वाटतं. नक्कीच. खूप खूप शुभेच्छा आमच्याशी बोलल्याबद्दल आणि पुढील वाटचालीसाठी सुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर आपण पाहतो या ठिकाणी दीपक केसरकर यांनी आपली भावना व्यक्त केलेली आहे. आणि कुठलीही थोडंसं आपल्याला डिस्टर्ब करतो. मला एक गोष्ट सांगायची होती, प्रवक्ता म्हणून मी ह्या गोष्टीवर कधीच बोललो नाही, पण ज्याप्रमाणे सांगितलं जातं की एवढी मतं मिळाली आणि एवढ्या सीट आल्या, हे जे काय बोललं जातं हे साफ चुकीचं आहे. मतं किती मिळाली, तुमचे किती उमेदवार उभे राहिले याच्याशी मतं लिंक्ड असतात. त्याच्यामुळे आम्हाला एवढी मतं मिळाली तरी पण आमचे एवढेच उमेदवार आले असं म्हणायचं नसतं. ॲव्हरेज जी आहे महायुतीची ही 1,09,000 आहे आणि ती 74-75,000 फक्त महाविकास आघाडीची आहे. खरं तर ह्याच्यापेक्षा कमी जागा मिळाल्या असत्या, काही जागा तर 1,000, 1,200, 1,500 मार्कांनी त्यांच्या निवडून आल्या आहेत.
त्याच्यामुळे त्यांना ओळखता आलं नाही की जनतेचा कौल कुठल्या दिशेने आहे. ते लोकसभेच्या भ्रमामध्ये राहिले आणि ती त्यांची फार मोठी चूक होती. याच काळात महायुतीचे लोक खूप मेहनत घेत राहिले, अनेक स्कीम देत राहिले आणि विशेषतः जे मतांचं ध्रुवीकरण महाराष्ट्रामध्ये झालेलं होतं हे महाराष्ट्राच्या जनतेने ओळखलं आणि ते मोडून काढलं. हे महाराष्ट्राची सगळ्यात मोठं गेन आहे असं मी स्वतः समजतो. कारण मताचं ध्रुवीकरण हे महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याने कधीही स्वीकारलं नसतं. त्याच्यामुळे ज्यांनी हे ध्रुवीकरण केलं त्यांना मिळालेला हा धडा आहे असं मी स्वतः समजतो आणि चांगल्या स्कीमचा हा विजय आहे. नक्कीच. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन अमित शिगवणचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.